नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींना, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत. आज आपण प्रकरण 2 मधील ध्वनी प्रदूषण याबद्दल माहिती घेणार आहोत. थोडक्यात आपण थोडीशी उजळणी करणार आहोत की प्रकरण 2 जे आपण बघितलं की पर्यावरणीय प्रदूषण, ज्याला आपण इंग्लिशमध्ये एन्व्हायरमेंटल पोल्युशन असं म्हणतो, त्याच्यामध्ये आपण पहिलं बघितलं ते म्हणजे वायू प्रदूषण, दुसरं होतं हवामान बदल, तिसरं मृदा प्रदूषण आणि आज आपण जे बघतोय ते म्हणजे ध्वनी प्रदूषण म्हणजेच नॉईज पोल्युशन. आता मित्रमैत्रिणींनो, हे नॉईज पोल्युशन किंवा ध्वनी प्रदूषण म्हणजे नक्की काय? तर आपण साध्या सोप्या भाषेत त्याला आवाज असं म्हणतो. मग आवाजाचं होणारं प्रदूषण ते का होतं, कसं होतं, याच्याबद्दल आज आपण थोडक्यात माहिती घेतोय. आता तुम्ही इथं बघाल ध्वनी प्रदूषण, जसं मी म्हटलं की नॉईज पोल्युशन. नॉईज हा शब्द लॅटिन नॉशिया या शब्दापासून आलेला आहे. म्हणजे काय? तर त्याचा अर्थ असा आहे की अनवश्यक किंवा अप्रिय आवाज. म्हणजे थोडक्यात काय की आपल्याला नको असलेला आवाज की ज्याच्यामुळे आपण अस्वस्थ होतो, असा आवाज म्हणजे तर ध्वनी प्रदूषण. ध्वनी म्हणजे चुकीच्या वेळी, चुकीच्या ठिकाणी, चुकीचा आवाज म्हणून परिभाषित केली जाऊ शकते. तर आता आपण इथं बघितलं की ध्वनी प्रदूषण म्हणजे थोडक्यात जर आपण ध्वनी प्रदूषणाची व्याख्या बघितली की आपल्याला नको असलेला, आपल्याला अस्वस्थ करणारा आवाज म्हणजेच ध्वनी प्रदूषण. आता हे ध्वनी प्रदूषण कशामध्ये मोजलं जातं, त्याचा एकक काय आहे? तर आज आपण आता इथं बघतोय की आवाज हा डेसिबल DB या एककामध्ये मोजला जातो. मग आता हा डेसिबलमध्ये मोजला जातो, त्याचं कशा पद्धतीनं? तर आपण इथं बघतो की 80 डेसिबलच्या पुढचा जो काय आवाज आहे तो गोंगाट बनू शकतो, कारण यामुळे आपल्या श्रवणसंस्थेत हानी पोचते. जागतिक आरोग्य संघटनेने शहरासाठी सुरक्षित आवाजाची पातळी 45 DB इतकी निश्चित केली आहे. तर आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार 65 DB पर्यंत आवाजाची पातळी सहन करण्यायोग्य मानली जाते. म्हणजे एक लक्षात घ्या की हा जो ध्वनी आहे, हा जो नको असलेला आवाज आहे, याचा खूप मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळं आपल्याला ते मानांकन ठरवून दिलेलं आहे की किती DBच्या पुढं आपण तो आवाज सहन करू शकत नाही. तर आता आपण इथं बघितलं की 80 DBच्या पुढचा जो आवाज आहे तो नकोसा किंवा गोंगाट करणारा आहे आणि आपण जे WHO आहे यांनी आपल्याला दिलेलं मानांकन किती आहे तर 45 DB आणि आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार 65 DB पर्यंतचा आवाज आपण सहन करू शकतो. आता मगाशी मी जसं म्हटलं की मानांकन. आता मानांकन म्हणजे नक्की काय आहे? ध्वनीचे मानांकन असं आपण किंवा ध्वनी मानके म्हणजेच काय? तर जीवनशैली आणि मानांकनानुसार जगातील वेगवेगळ्या देशांची स्वतःची ध्वनी प्रदूषणाची मानके ठरली आहेत. भारतात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने औद्योगिक क्षेत्रातील ध्वनी पातळी 45 ते 60 DB दरम्यान ठेवण्याची शिफारस केली आहे. तर व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य कायद्यानुसार सर्वत्र स्वीकारलेली मर्यादा पातळी ही प्रतिदिनी 90 DB 9 तासांसाठी, 95 DB 4 तासांसाठी, 100 DB 2 तासांसाठी आणि 115 DB 15 मिनिटांसाठी. म्हणजे या मानके जी आहेत, या मानकांवरनं तुमच्या लक्षात आलं असेल की आवाज जर वाढला आणि तो जर घातक असेल तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो आपल्या शरीरावरती, हे या मानके जे आहे त्याच्यावरनं लक्षात येईल तुमच्या की 115 DBचा जर आवाज असेल तर आपण तो फक्त 15 मिनिटे सहन करू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त सहन करण्याची क्षमता आपल्यामध्ये नाही आहे. पण आज आपण कळत आवाजाची पातळी किती ठेवतो, किती आहे, याच्याकडं आपण पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. पूर्णपणे आपण दुर्लक्ष करतो की बाबा हा जो आम्ही आवाज
आहे किंवा जे आम्ही आवाजाचा मानांक म्हणजे मानके दिलेली आहेत त्याच्यापेक्षा आमचा आवाज किती वाढलेला आहे आणि याचा काय परिणाम होईल याचा खरंच हे अभ्यास केल्यानंतर आपण विचार करायला पाहिजे की हे जे ध्वनी प्रदूषण आहे किंवा हे ध्वनी जर वाढला तर त्याचा काय परिणाम होतो हे तुमच्या आत्ता लक्षात येईल. त्यामुळे ही जी मानांकनं आहेत याचं नीट निरीक्षण करा, ते लक्षात ठेवा, त्याच्यावरती अभ्यास करा. म्हणजे आपण जसं मी मगाशी म्हटलं की आपण काही गोष्टी न कळत काही गोष्टी करून जातो आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे तुम्हाला इथे समजेल. आता इथं तुम्हाला एक तक्ता बघायला मिळेल की ज्याच्यामध्ये स्त्रोत आणि साधारणपणे किती डेसिबलचा तो आवाज ऐकू शकतो आपण. तर आता इथं तुम्ही बघताय की हा जो तक्ता आहे याच्यामध्ये श्वास हा आपण किती डेसिबल आहे त्याचा आवाज तर 10. त्यानंतर नंबर 2 कुजबूज याचा किती डेसिबलचा आवाज आहे तर 20 ते 30. ग्रंथालय 30 ते 35. कमी आवाज रेडिओ 35 ते 40. सामान्य भाषण 35 ते 60. ऑफिसचा आवाज 60 ते 80. रहदारी 50 ते 90. धावणारी मोटरसायकल 115 ते 120. आणि जेट विमानाचे उड्डाण याचा आवाज किती डेसिबलपर्यंत वाढतो तर 140 ते 150. आणि अंतराळ रॉकेटचे प्रक्षेपण हे 160 ते 180 डेसिबलपर्यंत त्याचा आवाज असतो. म्हणजे याचा आवाज किती पटीनं वाढलेला असतो हे आपल्या लक्षात येईल. इथं डेसिबल स्केलवरील काही ध्वनी स्रोतांची तीव्रता आपण या तक्त्यामध्ये बघितलेली आहे. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं आवाजाचं मोजमाप आपण करू शकतो. आता आपण ध्वनी प्रदूषणाची व्याख्या बघितली, ध्वनी प्रदूषणाची मानके बघितली. आता ध्वनी प्रदूषणाची कारणं काय आहेत हे आपण बघणार आहे. तर आता इथं तुम्हाला पहिलं दिसेल की शहरी भागातील सभोवतालच्या आवाजाची पातळी प्रामुख्याने मानवनिर्मित स्रोतांद्वारे वाढत आहे. मग हे जे ध्वनी प्रदूषण आहे याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे मानवनिर्मित स्रोत. आणि ह्याच कारणांमुळं आज प्रचंड प्रमाणामध्ये आवाजाचं प्रदूषण, ध्वनी प्रदूषण वाढलेलं आहे. नंबर 2 तंत्रज्ञानाच्या विकासाचा प्रमुख तोटा म्हणजे ध्वनी प्रदूषण. मग आज आम्ही तंत्रज्ञानाचा तोटा म्हणजे काय आहे तर ध्वनी प्रदूषण होते हे यावरून आपल्या लक्षात येते. नंबर 3 आहे आवाजाची तीव्रता दाट लोकवस्तीच्या क्षेत्रात उदाहरणार्थ महानगर, शहरे, औद्योगिक क्षेत्र, विमानतळ, रेल्वे स्थानके, बस स्थानके इत्यादीमध्ये जास्त असते. त्यानंतर पुढचं आहे TV, रेडिओ, स्वयंपाकघरातील उपकरणे, वॉशिंग मशीन, मिक्सर, ग्राइंडर यासारख्या घरगुती उपकरणे व फटाके प्रामुख्याने ध्वनी प्रदूषणास जबाबदार असतात. आता याच्यानं तुमच्या लक्षात येईल की आपण जो TV लावतो हा आपल्यापुरता आवाज न ठेवता आपले शेजारीसुद्धा ऐकतात. म्हणजे यामुळं किती मोठ्या प्रमाणामध्ये आपण ध्वनी प्रदूषण घडवून आणतो. औद्योगिक क्षेत्रात अवजड यंत्रसामुग्रीच्या उच्च गतीमुळे वेगवेगळ्या तीव्रतेचे आवाज निर्माण होतात. त्यामुळे ध्वनी प्रदूषणामध्ये भर पडते. आता या ध्वनी प्रदूषणाचे परिणाम काय होतात हे अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. हे अभ्यास करायला पाहिजे. याच्यामध्ये पहिलं जर आपण बघितलं की ध्वनी प्रदूषणाचा लोकांच्या आणि प्राण्यांच्या आरोग्यावर विनाशकारी परिणाम नोंदवला गेला आहे. सततचा ध्वनी एखाद्या माणसावर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या परिणाम करतो. म्हणजे ध्वनी प्रदूषणाचा फक्त लोकांवरतीच परिणाम झाला नाही तर त्याचा प्राणी पक्ष्यांवरतीही खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झालेला आहे. वाढत्या ध्वनी प्रदूषणामुळे प्राणी आणि पक्षी विस्थापित होतात, स्थलांतरित होतात, कारण त्यांना तो आवाज जो आहे तो न सहन होणार आहे आणि त्याचा परिणाम प्राणी आणि पक्ष्यांवरती सुद्धा झालेला आहे. आणि सगळ्यात जास्त परिणाम होतो तो म्हणजे मानवी आरोग्यावरती, तोही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या. त्यानंतर पुढचं आहे आवाजामुळे मुलांची शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडते. वृद्ध व्यक्तींना
ध्वनी प्रदूषणामुळे रक्तदाब वाढून त्रास होतो. बघा, लहान मुलांवरती त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ध्वनी प्रदूषणाचा परिणाम होतो. तर वृद्ध जी लोकं आहेत त्यांचा रक्तदाब, म्हणजे आता आपण ज्याला ब्लड प्रेशर असं म्हणतो, आणि हे वाढू शकतं. आणि आपल्याला माहीत आहे, हे आपण कोल्हापूरमध्ये उदाहरण पण बघितलेलं आहे, की ज्यावेळेला गणेशोत्सवाची मिरवणूक निघते तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ध्वनी प्रदूषण वाढतं की उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांना किंवा वृद्ध लोकांचा रक्तदाब वाढतो आणि त्यामुळं त्या लोकांच्या आरोग्यावर इतका किती लोक काही मृत्युमुखी पडतात, तर काही कोमामध्ये जातात. म्हणजे ध्वनी प्रदूषणाचा इतका वाईट परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. तर तिसरं आहे, ध्वनी प्रदूषणामुळे मानवांमध्ये शारीरिक परिणाम दिसतो. शारीरिक परिणाम म्हणजे कसले, तर श्रवणशक्ती कमी होते, उच्च रक्तदाब, तणाव वाढतो आणि या सगळ्यामुळं चिडचिड, डोकेदुखी यासारख्या वेगवेगळ्या आजारांना किंवा वेगवेगळ्या व्याधी त्याला होऊ शकतात. आणि त्यानंतरचा पुढचा आहे, ध्वनी प्रदूषणाचे महत्त्वाचे दुष्परिणाम प्राण्यांमध्ये देखील नोंदवले गेले आहेत. मग असे जसं आपण बघितलं की प्राण्यांवरती सुद्धा त्याचा वाईट परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे ध्वनी प्रदूषणाचा विपरीत परिणाम, वाईट परिणाम मानवी आरोग्यावर, प्राण्यांवर, पक्ष्यांवर आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणजे इतकं घातक हे ध्वनी प्रदूषण आहे. आता ध्वनी प्रदूषण नियंत्रित करण्याचे उपाय. आता हे ध्वनी प्रदूषण आपल्याला कळलं की याच्यामुळं कशामुळं वाढतं, ते कसं मोजलं जातं, त्याचं एकक काय आहे, त्याचे परिणाम काय होतात, हे आपण सगळं बघितलं. पण आता त्याचा उपाय काय करायला पाहिजे, तर ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी ध्वनी प्रदूषण उगम स्तरावर रोखले पाहिजे. म्हणजे जिथून ध्वनी प्रदूषण होतंय तिथंच ते जे स्रोत आहे त्याचं उगम स्थान तिथंच आपण ते थांबवलं पाहिजे. योग्य ध्वनी रोधक भिंती, दारे, छत बांधून कारखान्यामधील आवाज कमी केला जाऊ शकतो. कारखान्यातील कामगारांना कानातले इयर प्लग उपलब्ध करून दिले पाहिजेत. आपण बघतो की कारखान्यामध्ये कामगार 10-10, 12-12 तास काम करत असतात आणि सतत जर हा आवाज त्यांच्या कानावरती पडला तर त्यांच्याही शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून त्यांना इयर प्लग उपलब्ध करून देणं हे गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं रेल्वे स्टेशन, बसस्थानक, विमानतळ आणि व्यस्त औद्योगिक क्षेत्राजवळ निवासी संकुलं बांधण्याचे टाळावे. शक्यतो आपल्याकडं जिथं औद्योगिक क्षेत्र असेल तिथं जे काही निवास आहे किंवा जिथं लोक राहतात अशा वस्ती तिथून लांब असायला पाहिजेत, त्या जवळ तिथं नसायला पाहिजेत. नाहीतर सततच्या आवाजामुळे त्यांच्याही आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरचे वापराचे नियम केले पाहिजेत. इंजिनमधून आवाज कमी करण्यासाठी बस, ट्रक आणि कार यांच्या वेळोवेळी देखभाल आणि प्रदूषण चाचण्या अनिवार्य असाव्यात. म्हणजे ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर लाऊडस्पीकर याच्यावरती बंधनं घातली पाहिजेत किंवा आपण नियम करायला पाहिजेत. बंधनं घालण्यापेक्षा नियम करायला पाहिजेत. त्याचबरोबर जे काही वाहनं आहेत त्यांची वेळोवेळी चाचणी होणं अनिवार्य आहे. तरच आपण ध्वनी प्रदूषण कमी करू शकतो. आता आपण याच्यामध्ये पुढचा मुद्दा बघणार आहे, तो म्हणजे याच्यामध्ये पर्यावरण संरक्षण कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करण्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. हा एक ध्वनी प्रदूषणाचा कमी करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे की पर्यावरण संरक्षण कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावरती कठोर कारवाई व्हायला पाहिजे. त्याचबरोबर हरितपट्टी विकसित करून विशिष्ट प्रजातींच्या वृक्षांची लागवड, औद्योगिक आणि इतर गोंगाट करणाऱ्या परिसरामधील आवाज करण्यास मदत होते. म्हणजे एक लक्षात घ्या, वनस्पती ध्वनी प्रदूषण कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे हरितपट्टी, ज्याला आपण ग्रीन बेल्ट असं म्हणतो, ती तयार करायला पाहिजे की जेणेकरून ध्वनी प्रदूषणाची तीव्रता कमी करता येईल. हे असे काही उपाय आहेत की ज्याच्यामुळे आम्ही ध्वनी प्रदूषण कमी करू शकतो. इथं तुम्हाला चित्रात दिसते हरितपट्टी, ज्याला आपण ग्रीन बेल्ट असं म्हणतो. आता ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियम 2017 भारत सरकारने ठरवून दिलेल्या वेगवेगळ्या विभागांसाठी उच्च ध्वनी पातळीचे निकष
या नियमांचे पालन केले आहे. सुधारित नियमानुसार आता राज्य सरकार, रुग्णालय, शैक्षणिक संस्था व न्यायालय यांच्या सभोवतालच्या 100 मीटर परिसर शांत क्षेत्र म्हणून सूचित करू शकता. या नियमांचे उल्लंघन केल्यास हवा कायद्याच्या अंतर्गत शिक्षा केली जाते. ध्वनी प्रदूषणावर देखरेख करणारी नोडल एजन्सी ही त्या ठिकाणचे पोलीस ठाणे असते. म्हणजे एक लक्षात घ्या की सायलेंट झोन आपण ज्याला असं म्हणतो. मग ह्या सायलेंट झोनमध्ये काय काय येतं तर रुग्णालय, शैक्षणिक संस्था, त्यानंतर न्यायालय, ही सगळी काय येतात सायलेंट झोनमध्ये. तिथले नियम वेगळे आहेत आणि तिथं 100 मीटरच्या आतला जे क्षेत्र आहे ते शांतता क्षेत्र, सायलेंट झोन म्हणून घोषित केलेलं आहे. आणि तिथं जर नियमाचे पालन केले नाही तर त्याच्यावरती दंडात्मक कारवाई होऊ शकते. आता इथं तुम्हाला दिसेल की ध्वनी प्रदूषण मानके की औद्योगिक क्षेत्र, त्यानंतर इथं विभागावर रात्र आणि दिवस अशा पद्धतीनं ध्वनी प्रदूषण मानके दिलेली आहेत. त्याच्यामध्ये पहिलं आहे औद्योगिक क्षेत्र. हे रात्र 10 ते पहाटे 6 तिथं 75 आणि दिवसा 6 ते 10 70. त्यानंतर व्यावसायिक क्षेत्र 65 dB आणि दिवसा 55 dB. निवासी क्षेत्र 55 dB तर दिवसा 45 dB. तर शांतता क्षेत्रमध्ये 50 dB रात्री आणि 40 dB दिवसा अशा पद्धतीची मानके ठरवून दिलेली आहेत की ज्याच्यामुळं ध्वनी प्रदूषण आपल्याला कमी करता येईल. आणि अशा पद्धतीनं आज आपण ध्वनी प्रदूषण म्हणजे काय, त्याचे परिणाम किती वाईट होऊ शकतात, ते कशा पद्धतीनं ध्वनी प्रदूषण आपण कमी करू शकतो, त्याच्यावरती काय उपाय करायला पाहिजेत याबद्दलची आपण माहिती घेतलेली आहेत. आणि या बरोबर आता मी इथं थांबत आहे. धन्यवाद.